श्री स्वामी समर्थ. सर्वांना मी वैशाली अगदी मनापासून आपलं स्वागत करते. आजची ही कथा आहे अशा एका माणसाची ज्याचं आयुष्य फक्त दुःख, उपेक्षा आणि अश्रूंनी भरलेलं होतं. ज्याच्याकडे ना पैसा होता, ना आधार, ना कुणाचा शब्द. फक्त मनात एकच नाव होतं, स्वामी स्वामी. गावाच्या टोकाला मोडकळीस आलेल्या झोपडीत राहणारा तो माणूस दररोज देवाकडे एकच प्रश्न विचारायचा, देवा तू गप्प का आहेस? पण त्याला माहीत नव्हतं देव गप्प नव्हता. तो फक्त पाहत होता आणि योग्य वेळेची वाट बघत होता. त्या रात्री पावसात भिजत, भुकेने तडफडत त्याने शेवटचं डोळे मिटून स्वामींचं नाव घेतलं. आणि तेव्हाच त्याच्या आयुष्याला असा वळण मिळालं जे फक्त चमत्कार नव्हता, तो होता स्वामींच्या करुणेचा स्पर्श. ही कथा आहे विश्वासाची. ही कथा आहे अश्रूंमधून उमललेल्या आशेची. आणि ही कथा आहे अशा भक्ताची ज्याचं नशीब स्वामींनी स्वतः आपल्या हातांनी बदललं. चला तर मग डोळे मिटा, मन शांत करा आणि स्वामींच्या या भावनिक, हृदयाला भिडणाऱ्या प्रवासात माझ्यासोबत चालत राहा. गावाचं नाव होतं भैरवनगर. पण त्या गावात राहणाऱ्या केशवसाठी ते गाव कधीच आपलं नव्हतं. आई गेली होती लहानपणीच. वडील दारूच्या आहारी गेले आणि केशव लहान वयातच एकटा पडला होता या निर्दयी जगात. दररोज सकाळी सूर्य उगवायच्या आधीच तो उठायचा. शेतीत मजुरी, विहिरीतून पाणी काढणं, लोकांची कामं करणं, 2 वेळच्या भाकरीसाठी आपलं अंग झिजवायचं. गावातले लोक त्याला नावानं नाही, गरीब म्हणून ओळखायचे. कोणी हसत, कोणी दयेने, पण कोणीही माणूस म्हणून पाहत नव्हतं. एक दिवस बाजारात एका श्रीमंत माणसाने त्याच्या हातातून भाजीची पिशवी पडली म्हणून सगळ्यांसमोर त्याला ओरडलं. केशव खाली मान घालून उभा राहिला. डोळ्यात पाणी आलं, पण ओठातून एकच शब्द निघाला, स्वामी. त्या रात्री झोपडीत बसून तो मातीच्या दिव्यासमोर बसला. हात जोडले आणि मनातलं दुःख बाहेर काढलं. स्वामी, मी काय चुकलो? गरीब जन्मलो म्हणूनच का सगळं सहन करावं लागतं? तू पाहतोस ना, मग काहीच का बदलत नाही? त्या दिव्याची ज्योत हलू लागली. बाऱ्याची झुळूक आली आणि केशवला वाटलं कोणीतरी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. दुसऱ्या दिवशी गावात एक साधू आला. डोक्यावर पागोटं, डोळ्यात विलक्षण तेज आणि ओठांवर मंद हास्य. सगळे लोक त्याच्या पाया पडत होते, पण केशव दूर उभा राहिला. त्याला वाटलं देव आणि साधू हे श्रीमंतांसाठी असतात, आपल्यासारख्यांसाठी नाही. पण त्या साधूने थेट केशवकडे पाहिलं आणि हाक मारली, ए मुला, इकडे ये. केशव थरथरत पुढे गेला. साधूने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, तू रडतोयस, पण तुझ्या अश्रूंची मोजदाद स्वामी करत आहेत. केशव गहिवरून गेला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तेव्हाच त्याच्या आयुष्याची खरी परीक्षा सुरू झाली. साधूचा हात अजूनही केशवच्या डोक्यावर होता. त्या स्पर्शात काहीतरी वेगळंच होतं. जणू वर्षानुवर्षांचं दुःख, थकवा आणि निराशा हळूहळू वितळत होती. साधूने डोळे मिटले आणि म्हणाला, मुला, तुझ्या आयुष्यात अंधार आहे, पण अंधार जास्त असतो तेव्हाच दिवा पेटतो. केशव गोंधळून गेला. त्याने विचारलं, महाराज, माझ्यासारख्या गरीबाच्या आयुष्यात काय दिवा पेटणार? साधू हसला, दिवा आधीच पेटला आहे, तू फक्त पाहायला शिकलास नाहीस. त्या दिवशी साधू गावातच थांबला. सगळे लोक त्याला जेवण देत होते, नवे कपडे देत होते, पण साधूने सगळं नाकारलं. तो फक्त केशवच्या झोपडीत गेला. झोपडी लहान होती, भिंतींना भेगा होत्या. छपरातून ऊन आणि पाऊस दोन्ही यायचं. पण साधू जमिनीवर बसला, डोळे मिटले आणि म्हणाला, स्वामी, तुझं घर फार सुंदर आहे. केशव थबकला. त्याला वाटलं, ही झोपडी सुंदर? इथे तर फक्त दारिद्र्य आणि वेदना आहेत. रात्री दोघांनी अर्धी भाकरी आणि पाणी घेतलं. केशवला भूक लागली होती, पण त्याने साधूला जास्त दिलं. साधूने ते पाहिलं आणि म्हणाला,
मुला, तुझ्या हातात जे आहे ते थोडं आहे, पण तुझ्या मनात जे आहे ते अमाप आहे. त्या रात्री केशवला स्वप्न पडलं. स्वप्नात तो एका मोठ्या मंदिरासमोर उभा होता. आतून एक तेजस्वी प्रकाश बाहेर येत होता आणि त्या प्रकाशातून आवाज आला, भिऊ नकोस, मी तुझ्यासोबत आहे. तो दचकून जागा झाला. समोर पाहतो तर साधू नाहीसा झाला होता. झोपडीच्या बाहेर फक्त एक काठी आणि एक छोटा कापडी पिशवी ठेवलेली होती आणि त्या पिशवीत एक चिठ्ठी. जे आहे ते वाट, जे वाटशील तेच परत ये, स्वामी. केशवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला कळलं, तो साधू कोणी साधा माणूस नव्हता. त्या दिवसापासून केशव बदलला. तो काम करत होता, पण आता तक्रार करत नव्हता. तो भाकरी खात होता, पण आधी एखाद्या भुकेल्याला देत होता. आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात काहीतरी बदलू लागलं. गावात लोक म्हणू लागले, केशवकडे लक्ष दे, त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज आले. पण खरी परीक्षा आता सुरू होणार होती. गावात पावसाळा आला, पण हा पाऊस केशवसाठी आशीर्वाद नव्हता. तो परीक्षा घेऊन आला होता. सलग 3 दिवस मुसळधार पाऊस झाला. शेतं पाण्याखाली गेली, विहिरी भरून वाहू लागल्या आणि भैरव नगरात भीती पसरली. 4थ्या दिवशी सकाळी गावचा सरपंच केशवकडे आला. केशव, नदीला पूर आलाय, खालच्या वस्तीतील लोक अडकलेत, कोणीतरी जावं लागेल, पण वाट धोकादायक आहे. गावातले सगळे मागे सरकले, कोणीही पुढे येईना. केशवचं मन थरथरलं. त्याला पोहता येत नव्हतं, पण त्याच्या कानात साधूचे शब्द घुमले, जे आहे ते वाट. तो पुढे गेला, हात जोडले आणि म्हणाला, मी जाईन. लोक आश्चर्याने पाहत राहिले. नदीजवळ पोहोचताच पाण्याचा आवाज प्रचंड होता. लाटांसारखं पाणी धडकत होतं. केशवने डोळे मिटले, मनात स्वामींचं नाव घेतलं आणि पाण्यात पाऊल टाकलं. प्रत्येक पाऊल मरणाच्या जवळ नेणारं वाटत होतं, पण तो चालत राहिला. पलीकडे पोचून त्याने लोकांना बाहेर काढायला सुरुवात केली. एक म्हातारी, एक लहान मुलगी आणि एक आजारी माणूस. शेवटचा माणूस बाहेर काढताना केशवचा पाय घसरला. तो पाण्यात पडला. लोक ओरडले, केशव! पाणी त्याला ओढून नेत होतं आणि तेव्हाच त्याला पाण्यात एक हात जाणवला, मजबूत, शांत. तो हात त्याला काठावर खेचून आणतो. केशव श्वास घेत बसला, डोळे उघडतो. समोर तोच साधू उभा होता. तो हसत म्हणाला, मुला, तू दिलंस म्हणूनच वाचलास. पण लोक पाहायला आले तोपर्यंत साधू नाहीसा झाला होता. त्या दिवसापासून गावात केशवचं नाव आदराने घेतलं जाऊ लागलं. सरपंच म्हणाला, केशव, तू आता आमच्या गावचा आधार आहेस. पण केशवच्या मनात एकच भावना होती, हे माझं नाही, हे स्वामींचं काम आहे. आणि तेव्हाच त्याच्या आयुष्यात अजून एक मोठा वळण येणार होतं. पावसाळ्यानंतर गावात शांतता आली, पण केशवच्या आयुष्यात आता शांतता नव्हती. त्याच्यासमोर उभं होतं एक मोठं वळण. सरपंचाने त्याला बोलावलं. केशव, तू धैर्य दाखवलंस, लोकांना वाचवलंस. आम्ही तुला गावाच्या धरणाच्या कामावर नोकरी देतो. पगार चांगला आहे, घर मिळेल आणि मानसन्मानही. केशवचं हृदय भरून आलं. ही ती संधी होती ज्यामुळे त्याचं दारिद्र्य कायमचं संपणार होतं. पण त्याच रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं. तो त्याच मंदिरासमोर उभा होता. तेजस्वी प्रकाश दिसला. आवाज आला, मुला, घर मोठं केलंस तर काय होईल, मन मोठं केलंस तर काय होईल, हे पहा. केशव जागा झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला कळलं, स्वामी त्याला मार्ग दाखवत होते. सकाळी तो सरपंचाकडे गेला आणि म्हणाला, मला नोकरी हवी आहे, पण अट आहे, खालच्या वस्तीतील गरिबांना पण काम मिळालं पाहिजे. सरपंच थबकला, मग हसला. आजपर्यंत कोणी स्वतःसाठी मागितलं, तू सगळ्यांसाठी मागतोस, मंजूर आहे. त्या दिवसापासून केशव फक्त गरीब राहिला नाही, तो आधार बनला. त्याने एक छोटी झोपडी शाळा सुरू केली. मुलांना अक्षरं शिकवायला लागला.
भुकेल्यांना अन्न द्यायला लागला आणि प्रत्येक कामाच्या सुरुवातीला एकच शब्द बोलायचा, स्वामी. वर्ष गेली. केशवचं केस पांढरे झाले, पण त्याच्या डोळ्यातला विश्वास अजूनही तेजस्वी होता. एक संध्याकाळी तो मंदिरात बसला होता. शेजारी एक साधू येऊन बसला. तोच चेहरा, तोच तेज. साधू हसून म्हणाला, मुला, मी तुला कधी सोडलं का? केशवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो पाया पडला. साधू म्हणाला, तुझी गरिबी पैशाची होती, आता तुझं मन श्रीमंत झालं, म्हणूनच तू खरंच श्रीमंत आहेस. आणि त्या क्षणी साधू नाहीसा झाला. केशव शांतपणे हात जोडून म्हणाला, देव गप्प होता, पण तो पाहत होता आणि मार्ग दाखवत होता. देव गप्प होता, पण तो पाहत होता. तुमच्या प्रत्येक अश्रूंना, तुमच्या प्रत्येक विश्वासाला आणि तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला. जर आजची ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर एक क्षण डोळे मिटा आणि मनात स्वामींचं नाव घ्या. स्वामी तुमच्या आयुष्यालाही योग्य मार्ग दाखवतील, योग्य वेळी, योग्य पद्धतीने. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, स्वामी आपल्या माणसांपर्यंत शेअर करा आणि अशाच भक्तिमय, हृदयाला भिडणाऱ्या कथांसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो.